नमस्कार मैत्रिणींनो, आज करायची आपल्याला मटकीची उसळ। त्यासाठी मी मटकी घेतली 250 ग्रॅम, म्हणजे पावशेर मटकी घेतली। चला आता आपण मटकी फोडणीला देऊ। त्यासाठी साहित्य घेतलं जिरं, कढीपत्ता, हिंग आणि हळद। चला पहिले उसळ मटकी शिजत टाकून देऊ। तेल टाकून घेऊ, त्याच्यात जिरं, त्याच्यात टाकून मटकी धुवून उकळून घ्यायची मटकी आपल्याला। मटकी सगळी टाकून झाली, हलवून घेऊ आपण। मीठ, पाणी, मटकीचा रस्सा करण्यासाठी पाणी जास्त टाका। चला झाकण लावून ती मटकी चांगली उकळून घेऊ, शिजून घेऊ चांगली। चला मग तेव्हापर्यंत करू भाजीची तयारी, उसळची तयारी करून घेऊ आपण। चला आपला मसाला तयार झाला आहे, गार झाला आहे। आता मिक्सरच्या भांड्यामध्ये वाटून घेऊ। आधी खोबरं, लसूण, आलं वाटून घेते मी। खोबरं बारीक झालं, त्याच्यात टाकू कांदा, टमाटा वाटून घेऊ। त्यात टाकू कोथिंबीर। आता याचं करू पेस्ट। मटकी काढून घेतली डिशमध्ये, पण मटकी छान शिजली आणि मसाला आपला तयार झाला आहे, कोथिंबीर आहे। चला आता फोडणी देऊ आता आपण। तेल तापून देऊ, सुहाणीचा मटकी मिसळ मसाला टाकायचा आपल्याला मटकीला। आधी मसाला तळून घेऊ। मसाल्याला मस्त तेल सुटलंय, त्याच्यात टाकू मीठ, त्याच्यात आपली मटकी शिजलेली, कलर पाकिट सुंदर आलाय, शिजलेली कोथिंबीर। चला आता मटकी उकळून घेऊ। चला छान आपली मटकीची उसळ तयार झाली। उसळ पाव आणि मिसळ पाव आणि शेव संग एक नंबर मटकीची उसळ लागते। चांगली उकळी काढून घेऊ। छान आपली मिसळ उकळल्या गेली आता प्लेटमध्ये काढून घेते। गॅस बंद करू आता आपण। चला आपलं छान मस्त मिसळ तयार झाली। तरी टाकू, त्याच्यात शेवपापडी, कांदा। चला तर सगळ्यांनी गरम गरम मिसळ पाव खायला। मिसळ पावची रेसिपी आवडली तर नक्की लाईक करा, शेअर करा। चॅनलला नवीन असेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका। असेच माझे नवीन व्हिडिओ तुम्हाला बघायला भेटेल। तोपर्यंत सगळ्यांना बाय बाय।